माझ्याकडे पाहावं लागेल. आणि त्याच्यानंतर त्या परिस्थितीकडे बघितल्यावर मला समजत नव्हतं की नेमकं करावं काय. बघणारे लोक, माझ्यावर सेवा करणारे लोक म्हणत होते या ठिकाणात सेवा करणं फार कठीण आहे. का तर कंपन्या बंद पडल्या, पाणी त्या शहरामध्ये नाही. हे सोलापूर शहरातले लोक कामासाठी पुण्यामध्ये जाऊन बसले आणि बघता बघता सगळी नकारात्मक परिस्थिती. देवाची इच्छा मी सोलापूरमध्ये सेवा करावं, कसं शक्य आहे सांगा. सेवा हा तोंडातला शब्द आहे, पण तोंड आणि पोट याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. पोट भरलं तर सेवा करणार. म्हणून तर एलिया कावळा बंद झाल्यावर देवाला माहितीये याचं पोट भरलं तर हा सेवा करेल, म्हणून विधवेच्या घरी पाठवलं आणि म्हटला तिच्याकडनं तुला भाकरीची तरतूद करतो. त्याला माहिती नाही तर भाकर नाही तर एलिया सेवा करणार नाही. देवाला माहितीये माझी इच्छा यांनी सेवा करावी, पण याला भाकर नाही दिली तर हा कशी काय सेवा करणार आहे. तोच एलिया किती भाकरीच्या आधीने देवाला ठाऊक होतं. ज्या दिवशी त्या इजबेल राणीने त्याला सांगितलं तुझी गत जसं तू माझ्या संदेष्टांना मारलं तसे तुला मी उद्या मारलं नाही ना तर लक्षात ठेव देव माझी गत याहून अधिक वाईट करेल. एलिया घाबरला, गुहेत जाऊन लपून बसला. देवाने तिथं पण त्याला भाकर आणून दिली. हो, देवदूताने त्याला हलवलं आणि म्हटलं उठ, भाकर का, पारी प्रवासाला जायचंय. बरं, एलिया भाकर खाऊन परत झोपला का तर त्याच्यासमोर उद्याचा फार मोठा प्रश्न आहे. इजबेलीने मारलं तर कसं व्हायचं. या दोन्ही प्रश्नांनी मनुष्य देवाच्या इच्छेला महत्व देत नाही. तुमचं पोट, तुमची भाकर, काय मी तुम्हाला सांगत आहे, यशस्वी जीवन जगायचंय तर भाकरीचा प्रश्न सुटला पाहिजे. भाकरीचा प्रश्न सुटल्याशिवाय यश मिळत नाही. म्हणून डोंगरावरती असताना येशूचे शिष्य येशूकडे आले आणि ते म्हटले 3 दिवस झाले लोक आपल्या बरोबर आहे, उपाशी आहेत, यांना भाकर द्या. येशू भाकर द्या. येशू त्यांना म्हटलं तुमच्याकडची भाकर यांना द्या. ते म्हटले आमच्याकडे भाकरी नाहीत. अहो, त्याला पण यांना सक्सेसफुल बनवायचं होतं, यशस्वी बनवायचं होतं, पण शिष्यांकडे भाकर नव्हती. आणि बायबल सांगतं लहान मुलानं 5 भाकरी 2 मासे येशूकडे आणून दिले आणि बायबल सांगतं येशूने त्याला आशीर्वाद देऊन 12 टोपल्या उरवल्या. लक्षात ठेवा, जेव्हा देवाची इच्छा पूर्ण होती त्या टोपल्याचे आशीर्वाद तुमच्या परिवारामध्ये मोकळे होत असतात. जर यशस्वी व्हायचं तर तुमची भाकर तुम्ही येशूकडे द्या. हे सक्सेस आहे. हो, म्हणून ते शिष्य येशूला नको आहेत जे दुसऱ्याची भाकर शोधतात. ऐका बर का, येशूचे 12 शिष्य आहेत, पण ते लहान मुलाचा डबा शोधत होते, भाकरी शोधत होते. यांना कसं कळलं त्याच्या डब्यामध्ये 5 भाकरी 2 मासे आहेत. वास आला असेल ना डोंगरावरती. डबा आणल्याबरोबर कळत ना. गाडीत बघा की ट्रेन मध्ये प्रवास करा, खिम्याचा वास पटकन येतो आणि कळतं कोणचा आहे. या डोंगरावरती एवढे लोक होते आणि याच्यामध्ये याला बरोबर तो अंदाज आला या मुलाकडे 2 मासे आणि 5 भाकरी आहेत. काय परफेक्ट नॉलेज होतो त्यांचं. याच्याकडे डबा आहे आणि याच्या डब्यामध्ये मासे आहेत. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, देवाची इच्छा पूर्ण न केल्या कारणानं आम्ही अपयशी होतो. येशू ख्रिस्त त्या दिवशी या 12 शिष्यांना सक्सेसफुल शिष्य म्हणून त्यांना लोकांसमोर प्रेझेंट करणार होता. आज तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. आज जर तुम्ही देवाचं वचन ऐकाल तर तुमच्या गावामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या मंडळीत, तुमच्या परिवारामध्ये एक यशस्वी व्यक्ती म्हणून पुढे जाणार. आमेन, हालेलुया. यशस्वी व्यक्ती, एक यशस्वी व्यक्ती, एक मरतुकडे ख्रिस्ती बनू नका. लेचे पेचे बर का. काही लोकांच्या तोंडावर कधी पण तुम्ही बघितलं ना, नुसतं त्यांना विचारा बरं आहे का, एवढं समस्याची लिस्ट, एवढं काही सांगत बसतील. घरात या सासू त्रास देते, नवरा त्रास देतो, शेजारी त्रास देतात, कामावर गेल्यावर तर असं वाटतं की सगळे त्रास देणारे लोक यांच्या जीवनात घुसवले नाही का. सगळेच त्रास देतात. रोज उठलं की त्यांच्यासोबत प्रश्न ना. शरीर त्यांचं बरोबर आहे, घरातले लोक बरोबर आहे, आणि एवढं करून मंडळीमध्ये पण त्रास. हो, चर्च मधले लोक, पालक पण आमच्याकडे लक्ष देत नाही, हे आमच्याशी विषय बोलतात, ते आमच्या मुळामध्ये हे प्रश्न तुम्हाला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आहेत. देवाची इच्छा पूर्ण करावी. जेव्हा देवाची इच्छा तुमच्याकडे येते, ऐका,
प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या रात्री डोंगरावरती प्रार्थना करताना सगळं दृष्ट त्याच्या डोळ्यासमोर येतं की 500 लोक तोंडावरती थुंकणारे, दाढीची केस उपटली जाणार आहेत, 39 माराचा फटके पाठीवरती घेणार आहे. यशाच्या पुस्तकातली गोष्ट ना गोष्ट त्याला माहितीये. बरं स्वर्गात आला कशा पद्धतीचं मरण त्याला. आता विचार करा, येशूच्या अगोदरचा संदेष्टा, यशया संदेष्टा 750 वर्ष अगोदर भविष्यवाणी करतो त्याचा मृत्यू कशा प्रकारे होणार आहे. आता या सगळ्या मृत्यूची चाहूल कल्पना त्याला आहे आणि तिथं डोंगरावरती तो प्रार्थना करताना म्हणतो, होईल तर हा त्याला मजपासून तोड दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. आता देवाची इच्छा होती हे सगळं त्याच्या वाटेला यावं. मी जी गोष्ट तुम्हाला सांगत आहे, या लोकांनी देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये टॉवर बांधायला लागलेले आहेत. देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये हे सक्सेसफुल का झालं नाही, यांनी टॉवर का बांधू शकलं नाही, यांचं नाव का मोठं झालं नाही. अब्रामाला देव म्हणतो मी तुझं नाव मोठं करील आणि तुला आशीर्वाद देणार आहे. मला वाटतं उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय वाचता का? उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय 1 पासून. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. आपल्या बापाचं घर सोडून मी दाखवील त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मोठं राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन, तुझे नाव मोठं करीन. तू आशीर्वादित होशील, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील. इथं असं म्हटलं, देव म्हटलं मी तुझं नाव मोठं करीन. आता ही पण उत्पत्तीच्या पुस्तकातली गोष्ट आहे आणि आता मी वाचली उत्पत्तीच्या पुस्तकात 11व्या अध्यायामध्ये, तिथं सुद्धा तोच प्रश्न की यांचं नाव मोठं करायचं. इकडं अब्राम न मागता देव त्याला सांगतो की मी तुझं नाव मोठं करेल. ऐका काय बोलतात ते तुमच्या ध्यानात घ्या. या पृथ्वी तलावर असा एक सुद्धा व्यक्ती नाही की ज्याला वाटत नाही माझं नाव मोठं व्हायला पाहिजे. लाख म्हणता बरं का, तोंडाने म्हणणं फार सोपं असतं. नाही 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 मला काय नाही, मी काय नावासाठी झगडत नाही, माझं नाव नको, माझं नाव नको, नाही होत नाही. अहो साधं मीटिंगला खुर्ची नाही दिली ना तर ते पण तर निघून जातात नाही का. सेवक लोकांमध्ये सिनियर ज्युनियर सुद्धा असतं त्याच्यामध्ये. पहिलं माझं नाव का घेतलं नाही, दुसरं तुझं नाव. विचार करा, जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला नाव मोठं पाहिजेच असतं. चर्च सोडून जाण्याचं कारण काय असतं? माझ्या माईकचा आवाज बारीक आणि त्याच्या माईकचा आवाज मोठा, त्याच्यावर पण चर्च सुटतं ना. बरं आता गाणारा व्यक्ती कुणासाठी गातो, कुणासाठी गातो? बोला की. देवासाठी. कुणासाठी गाता? मग तुमचा आवाज कोण ऐकतं? प्रभू. आणि देव अंतकरणातला पण आवाज ऐकतो ना. मग हा आवाज कोण ऐकतं? लोक. देवाकडे पोचला नाही तरी चालेल, लोकांकडे पोचला पाहिजे आवाज. तिथं पण नावासाठी धडपडच आहे ना. ते द्या सो. लग्नाला आत्ता नाही, पूर्वी असायचे 2 रुपये आहेर द्यायचे आणि त्याचा पुकारा करायला सांगायचे. अमक्या अमक्याकडनं बराच 2 रुपयाचा प्रेम भेट, 2 रुपयाचा पण आवाज. आणि 2 रुपयाचा आवाज जर दिला नाही ना तर ते येऊन विचारायचे आमचं 1 पाकिटाचा आवाज काय, लिहिले किती? 2 रुपये. आता जास्त द्यायला लागले, पण पूर्वी 11 रुपये, 5 रुपये. 11 रुपयात 51 माणसं जीवन जात होते पूर्वी, तसे पण लोक होते. पण त्याचा पुकारा व्हायला पाहिजे. चर्च मध्ये सुद्धा किती रक्कम दिली त्याचे, सगळं नावासाठी धडपड आहे. या जगात नावाशिवाय कोणीच नाही बघा, कोणीच नाही नावाशिवाय. प्रत्येकाला वाटतं माझं नाव मोठं व्हायला पाहिजे, पण तुमचं नाव तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे नाही मोठं करा. जेव्हा देवाला तुमच्या बाबतीमध्ये विचार करण्यासाठी भाग पाडतो, वचनात सांगितल्याप्रमाणे, शास्त्रात असं लिहिलं, परमेश्वर त्यांना म्हटला मी तुमचं नाव अब्रामाला म्हणतो, मी सांगतो त्या देशामध्ये तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करेल, तुझं नाव मोठं करेल. देवाला तुमच्या प्रत्येकाचं नाव मोठं करायचंय, परंतु मोठं करत असताना देवाची इच्छा समजून घेणं फार गरजेचं आहे. जसं मी पाहतो या लोकांनी देवाच्या इच्छेपेक्षा स्वतःच्या इच्छेला महत्व दिलं आणि त्यानं आपल्या कर्तृत्वानं जसं मला वाटतं तसं मी माझं म्हणतो. आणि शास्त्र सांगतं हेच त्यांच्या जीवनासाठी त्यांच्यासाठी अपयशाचं कारण झालं. अपयश येण्याचं पहिलं कारण जर बघितलं तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चालत, जेव्हा माझ्या इच्छेप्रमाणे चालत.
मला जसं वाटतं तसं जीवन जगतो, त्या दिवशी मी जीवनामध्ये सगळ्यात मोठा पराजित व्यक्ती बनतो. पण प्रभू येशू ख्रिस्त बायबलमध्ये लिहिलं, तो देवाला म्हणला, माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. आणि शास्त्र सांगतं, कबर त्याला कबरेमध्ये बंदिस्त ठेवू शकले नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि जगातला पहिला व्यक्ती जो कबर पडून स्वर्गात घेतला गेला. कोणती कबर नाही केली. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाची इच्छा जर तुम्ही पूर्ण कराल, एक दिवशी जसे लोक ख्रिस्ताला कबरेमध्ये पुरत असताना त्यांना असं वाटलं की मनुष्याच्या पुत्राला, पापी व्यक्तीच्या आणि शरीराला, या पार्थिवाला आम्ही कबरेमध्ये ठेवत आहोत. जेव्हा प्रभू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, कबरेवरची दोन बाजूला सरकली, त्या ठिकाणामध्ये शिपाई म्हटले, हा कोणी साधा सुद्धा मनुष्य नव्हता, हा देव होता. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाची इच्छा पूर्ण करणारे लोक जगामध्ये त्यांची अद्भुत साक्ष घडली जाते. आज जर आम्ही पराभूत आहोत, अपयशी आहोत, कारण आम्हाला देवाची इच्छा समजली नाही. परंतु मला तुम्हाला समजू द्या, आज जर तुम्ही देवाची इच्छा जाणून घ्या तर एक दिवशी लोक तुम्हाला सॅल्यूट करतील. का? कारण देवाची इच्छा तुमचं नाव. अजून एक गोष्ट, जरी देवाची इच्छा आहे तुमचं नाव मोठं व्हावं, तर ते लगेच मोठं होत नाही. ऐका बरं, जरी देवाची इच्छा आहे तुमचं नाव मोठं व्हावं, तर एका रात्रीत ते घडत नाही. तुम्हाला बऱ्याच गोष्टींमधनं जावं लागतं, बऱ्याच गोष्टीला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. परिस्थिती तुमच्या बाजूला नसणार आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, जरी देवाची इच्छा आहे तुमचं नाव मोठं व्हावं, तरी सगळे लोक तुमच्या विरोधामध्ये असणार आहे. शास्त्रात तुम्ही बघा, शास्त्रामध्ये तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल, जेव्हा या असणाऱ्या योसेफाला देवानं सांगितलं, 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील, 11 तारे, सूर्य, चंद्र तुला नमन करतील. तेव्हा या योसेफाला त्याच्या भावांनी सुद्धा विरोध केला. त्याच्या भावांनी सुद्धा त्याला परिस्थिती अशीच आहे. जेव्हा परमेश्वर तुमचं नाव मोठं करण्यासाठी तुम्हाला वापरत असतो, ते सगळे तुमचे विरोधक हे तुमच्या जवळचेच लोक असतात, तुमच्या बाजूचेच लोक असणार आहेत. तुमच्या घरातले लोक तुमचे विरोधक असते, मंडळीतले लोक तुमचे विरोधक असते, विश्वासले लोक तुमचे विरोधक असते. येशू ख्रिस्ताला सुद्धा आणि सगळ्यांवरती वर निर्माण होता, त्यास आम्ही पाहतो येशूचे शिष्यच त्याचे विरोधक होते. यहुदा इस्करियोत येशूचा कट्टर विरोधक आहे. तो येशूच्या सोबत चालतो, पण सगळ्यात मोठा विरोध जर कोणाचा असेल तर आम्ही पाहतो याच यहुदाने येशू ख्रिस्ताला 30 रुपयाला विकलं. येशूला 30 रुपयाला विकणारा सुद्धा यहुदाच होता, हे ध्यानात घ्या. आणि म्हणून जेव्हा प्रभू तुम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे चालवत असतो, देवाची इच्छा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अनेक वेळा विरोधाचा सामना करावा लागणार आहे. अनेक वेळा परिवारातला असतील, मंडळीतल्या लोकांचा असतील, जिथे राहतात त्या लोकांचा विरोध तुम्हाला सहन करावा लागत असेल. परंतु लक्षात ठेवा, सक्सेसफुल जीवन जगण्यासाठी, यशस्वी जीवन जगण्यासाठी, विरोधी आणि विजयशाली जीवन जगण्यासाठी तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागणार आहे. अजून एक गोष्ट वाचूया, उत्पत्तीचं पुस्तक 25 अध्याय 29 पासून 34 पर्यंतची वचने. उत्पत्तीचं पुस्तक 25 अध्याय 29 पासून 34 पर्यंत. एकदा याकोब वरण शिजवीत असतात एसाव रानातून थकून भागून आला. रानातून थकून भागून आला. तेव्हा तो याकोबास म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातले काही मला चटकन खाऊ घाल. त्यातलं काही मला चटकन खाऊ घाल. मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव अदोम तांबडा पडले. याकोब त्यास म्हणाला, पहिल्याने तुझा ज्येष्ठतेचा हक्क मला मोबदला दे. पहिल्यांदा तुम्हाला ज्येष्ठतेचा हक्क दे. एसाव म्हणाला, हे पहा मी मरणोन्मुख झालो आहे. मीच मरणोन्मुख झालो आहे. मला आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्काचा काय उपयोग? याकोब म्हणाला, तर आताच्या आता मदशी शपथ व्हा. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला दिला. जो व्यक्ती देवाच्या इच्छेच्या विरोधात वर्तन
तसं देवाला मला सांगितलं होतं. बाबा 12वीला असताना प्रभूने मला दृष्टांत दिला होता की तुला सोलापूर या ठिकाणामध्ये, मला माहित नव्हतं सोलापूरच ते ठिकाण आहे, परंतु मला देवाने ठिकाण दाखवलं की ते रेल्वेचा रोड होता, पाण्याच्या पेट्रोलच्या टाक्या होत्या आणि त्या टाक्यांच्या जवळ सभा चालू. त्या सभेला एक पॉलिटिशियन येणार होता, तो प्रीचिंग करणार होता, म्हणजे भाषण करणार होता. आणि त्या सभेला मी आणि माझे जे बाळक होते त्या बाळकाबरोबर आम्ही गेलो आणि नेमका तो वक्ता आला नाही. आणि नाही आल्यावर मग त्या ठिकाणचे राजकारणी लोक पळत आले. ते म्हटले बाळकाला की पहा, तुम्ही फार मोठे महाराष्ट्रातले प्रीचर आहात, तर तुम्ही या ठिकाणामध्ये आलेल्या लोकांना 2 शब्द बोल. आणि मग असं बोलल्यावरती गर्दी तर एवढी जमलेली होती. माझे बाळक मला सांगायला की बाबा या ठिकाणात तुला बोलायचं. म्हटलं मी कसं काय बोलू, तुम्ही एवढे मोठे प्रीचर आहेत, तुमचं नाव एवढं मोठं आहे, तुम्हाला बोलायला पाहिजे. तर म्हटलं नाही, इथं तुलाच बोलावं लागणार आहे. आणि मग मी उभा राहिलो, बोलायला सुरुवात केली. आणि मग लोक रडायला लागले, पश्चाताप करले. ते स्वप्न मी माझ्या पाळकाला सांगितलं. मग माझ्या पाळकाने मला सांगितलं की बाबा तुला देव एका ठिकाणात सेवेसाठी घेऊन जाणार आहे. सारखं ते स्वप्न मला पडायचं. आणि मग चला तुला तिथे घेऊन जाणार आहे. मग माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, पोस्ट ग्रॅज्युएट झालो मी. मग चांगली नोकरी मला लागली. आणि मग ट्युशन घ्यायला लागलो, 100 विद्यार्थी, एवढी मेहनत घ्यायला लागलो की मोठे विद्यार्थी माझ्याकडे हाणून मारून त्यांना एवढं छान पैकी मी तयार केलं. आणि इतकं सगळ्या त्या गावामध्ये माझं नाव व्हायला लागलं की मला विद्यार्थी यायला लागले, कामाच्या ठिकाणामध्ये माझं नाव, चांगली पोस्ट मला मिळाली. आणि बघता बघता सगळं चांगलं चाललेलं आहे. आणि ते मला सारखं बोलायचं की तुला पाळक व्हायचंय. आणि मला म्हटलं नाही बाबा, पाळकाची परिस्थिती मी आमच्या पाळकाचं बघत होतो, त्यांची एवढे हाल व्हायचे. मी म्हटलं नाही बाबा, पाळक नाही बनायचं. पाळक बनलं तर त्या पाळकाला काही चांगलं मिळतच नाही. म्हटलं एवढा सगळा पैसा मिळतो, मान मिळतो, जास्तीत जास्त आपण पाळकाला मदत करणारा व्यक्ती बनू, पण पाळक नाही बनायचं. आणि मी तसंच काम रेटून पुढे न्यायला. कसं सक्सेसफुल होणार आहे? केबिन होतं मला चांगलं, 50 लाखाचं केबिन मला बनवून दिलं, छान केबिन, एकदम मस्त केबिन. आता माझी स्वप्न पण मोठी होती की नाही, केबिन आलं, पैसा यायला लागला, ट्युशनचा पैसा, कामावरचा पैसा. आता एवढं सगळं आल्यावर मी काय म्हणतो, नाही पाळक नाही बनायचं, आपण जास्तीत जास्त पाळकाला मदत करू. आपल्या पाळकाला आर्थिक प्रश्न आहेत, आपल्या पाळकाला मदत करू. मी माझी इच्छा पूर्ण, माझं स्वप्न काय नाही, चांगला बंगला, चांगली कार, चांगली गाडी, घोडा, हेच माझ्याकडे पाहिजे. आणि तसं मी प्लॅन केलं. आता प्रॉब्लेम काय माहिती का, देवाची इच्छा सोडून मी माझी इच्छा पूर्ण करत आहे. इकडं एसावाला देवानं ज्येष्ठपण दिलं. याकोबाच्या बाबतीमध्ये पोटामध्ये असताना रिबिका म्हणती काय आहे, देव म्हटला माझीच आहे, वडिलांनी धाकट्याची सेवा करावी. पण पाठवलं अगोदर एसावाला, त्याला ज्येष्ठपण दिलं. आता ज्येष्ठपण त्याला दिलं तर त्याचं ज्येष्ठपण त्यालाच घालावं लागणार आहे. देव कुणाचं ज्येष्ठपण काढून टाकत नाही. शास्त्रामध्ये असलेलं पहिले ते शेवटले ते इकडं पण लिहिलं, वडील धाकट्याची सेवा करेल. म्हणजे काय, जो ज्येष्ठ आहे तो कनिष्ठाची सेवा करणार आहे. मंडळीमध्ये पण हेच असतं. जे सिनियर आहेत ना, ते सिनियरपणाच्या धुंदीमध्ये नशेत एवढे वाढलेले असतात की त्यांचं ज्येष्ठपण निघून जातं. आणि जे कनिष्ठ आहेत, मग आम्ही म्हणतो की बघा ते मागून आले आणि त्यांना स्टेज दिलं, आणि आम्ही जुने आहेत आणि आम्हाला काहीच नाही दिलं. उधळ्या पुत्राचा भाऊ पण तेच म्हटला, एवढे वर्ष मी बापाकडे राहिलो, माझ्या बापानं कोकरू कापलं नाही, उधळ्या पुत्र उधळून आला, त्याच्या बापानं अख्खा पशु कापला. आता हे आत्मिक युद्ध जे आहे ना, हे आत्मिक युद्ध अशाच पद्धतीचं असतं. यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या गोष्टी गमावल्या ना. याकोब पोटामध्ये असताना त्याच्या आईनं ज्या डोक्यामध्ये ठेवलं, रिबकेला माहिती होतं वडील धाकट्याची सेवा करेल. याकोब ज्यास मोठा झाला, त्याच्या आईने त्याच्या डोक्यात बिंबवलं, बाबा काही सेकंदानं तू लेक जन्माला आलास, परंतु देवाची इच्छा आहे तू ज्येष्ठ बनावं. एक संधी येईल, ती संधी सोडू नकोस. आणि ती संधी आली, दोघाला पण भूक लागली, पण याकोबानं त्या भुकेचा विचार केला नाही. एसावाला वरण दिलं आणि ज्येष्ठपण मिळवलं. लक्षात ठेवा, कधी कधी किंमत चुकवण्यासाठी तुम्हाला तयार असणं गरजेचं आहे. का? कारण तुम्ही किंमत चुकवाल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. किंमत चुकवावी लागणार.
किंमत चुकवा. काही गोष्टीसाठी किंमत चुकावी लागणार. मी पण किंमत चुकवले, सोडलं सगळं. डिग्र्या फाडल्या मी स्वतः माझ्या हाताने, डिग्र्या फाडल्या. आज एक सुद्धा कॉलेजचं कागदपत्र माझ्याकडे नाही, फाडून टाकल्या डिग्र्या. जेव्हा मिनिस्ट्री करता करता हताश निराश झालो ना, एवढ्या कमी पैशामध्ये सेवा करायची, एवढं सगळं कठीण आहे. नगरमध्ये आज मी इथं आलो, महाराष्ट्रामध्ये आज जे लोक मला ओळखतात, परंतु पहिली माझी सेवेची सुरुवात पण नगरमधनं पास्टर बल्लाळ यांच्या चर्चमध्ये पहिल्यांदा पास्टर बल्लाळनी आणि मला बोलवलं. त्यानंतर मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरत राहिलो. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, याची किंमत मला चुकवावी लागली. ही किंमत चुकवत असताना ज्या गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतात, त्या गोष्टी सोडण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. फाडून टाकलं सगळं, डिग्र्या नाही ठेवल्या जवळ. जेव्हा प्रभू बोलवतो ज्येष्ठपणासाठी, तुम्ही तुमच्या ज्येष्ठपणाला सांभाळत बसत नाही. आम्ही पाहतो तो म्हटलं वर्णाची किंमत चुकवायला. तांबड दहिकता, तांबड ही दहिकता. दहिकतेसाठी कधी कधी आत्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. देवाची इच्छा काय? दहिकतेचा त्याग केला पाहिजे, जे तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे. अहो लक्षात ठेवा, कितीही चांगलं चुंगलं तुम्ही खाल, कशाला दाखला देऊन ठेवलेला आहे. श्रीमंत माणूस ख्याली कुशालीचं जीवन जगत होता. दरिद्री लाजरस फोडानं भरलेलं जीवन जगत असताना पुत्र येऊन त्याचे फोड चाटत होते, पण विश्वासाचं जीवन त्यानं टिकवून ठेवलं. एक दिवशी दोघं पण मेले. श्रीमंत माणूस मेल्यावरती नरकामध्ये यातना भोगत आहे. लाजरस फोडानं भरलेलं शरीर तसंच घेऊन जीवन जगत आहे. लक्षात ठेवा, श्रीमंतीमध्ये विश्वास टिकून ठेवणं सोपं आहे. गरिबीमध्ये विश्वास टिकून ठेवणं, फोडानं भरलेल्या शरीरामध्ये विश्वास टिकून ठेवणं फार कठीण आहे. बरं, त्या व्यक्तीचं लाजरसचं जीवन एक दिवसापुरतं फोडाचं नव्हतं, मरेपर्यंत त्याच्या शरीरावरती फोड आहेत. अशा पद्धतीचं अपयशी जीवन जगत होता. पण खरं यश काय? दहिकतेसाठी जगला नाही. तो म्हटला देह एक दिवशी संपणार आहे, पण आत्मा सार्वकालिक जीवनासाठी जाणार आहे. आत्मिक जीवनाचा विचार केला आणि स्वर्गामध्ये त्याच्या आत्मिक जीवनाचं प्रतिफळ मिळालं. पृथ्वी तलावरचं जगिक जीवनाचा विचार करू नका, स्वर्गामध्ये तुमच्यासाठी उत्तम प्रतिफळ असणार आहे. ते देवाच्या इच्छेप्रमाणे जगा. या पृथ्वी तलावर असणार. कोण काय म्हणतं, कोण कशा पद्धतीनं रिॲक्ट होतं, याचा विचार करू नका. योसेफाच्या भावाने त्याला विकलं. योसेफ रिॲक्ट झाला नाही. तो नाही म्हटलं प्रभू मला स्वप्न दिलं, 11 पेंड्या माझ्या पेंड्याला नमन करतील, या पेंढ्यानी तर मला विकून टाकलं, या पेंढ्या तर मला मारण्याची योजना करत आहे. जेव्हा तुम्हाला यश मिळवायचं असतं ना, तेव्हा कोणीतरी तुम्हाला विकण्याचा प्रयत्न करत असतं. जेव्हा तुम्हाला यशस्वी जीवन जगायचं असतं ना, तेव्हा तुमच्या यशाला कोणीतरी कापत असतं. आम्ही पाहतो एसावानं सुद्धा याकोबाचं यश पोटामध्ये असतानाच कापलेलं आहे. पुन्हा मी तुमच्यासाठी काय विधान करत ऐका. जेव्हा तुम्ही आत्मिक व्यक्ती असता, जेव्हा तुम्ही सेवा करता, जेव्हा तुम्ही मंडळीमध्ये असता, जेव्हा तुम्ही परिवारामध्ये असता, कोणतरी तुम्हाला कापत असतं. याकोब एसावाची टाच धरून आला ज्येष्ठपणासाठी. पोटामध्ये ऐकलं असेल त्यानं, वडील धाकट्याची सेवा करेल. त्याला असं वाटलं कदाचित ही गोष्ट बदलली जाईल. ऐका बरं का मी काय बोलतो. याकोबाला असं वाटलं परमेश्वर बोलला. तुम्ही गर्भाशयात काय कळतं समजतं. मरिया आणि अलिशबा दोघं प्रेग्नंट होत्या. अलिशबा मरियाला भेटायला घेतली, त्याच आतमधल्या योहानाने येशूला पाहून उडी मारली. अभिवादन केल्याबरोबर योहानानं उडी मारली. का? योहान म्हटला जगाचा उद्धारक माझ्या समोर आहे, मरियेच्या पोटामध्ये, आणि आतल्या योहानानं उडी मारली. याचा अर्थ योहानाला माहिती होतं या गर्भाशयात एकीकडे योहान, मरियेच्या गर्भामध्ये येशू आहे. या गर्भातल्या बाळाने एकमेकाला अभिवादन केलं. या याकोबानं सुद्धा पोटामध्ये ती भविष्यवाणी ऐकली असेल. अरे देवानं ठरवले तुला ज्येष्ठपण द्यायचं. लक्षात ठेवा, जेव्हा देव ठरवतो तुम्हाला यशस्वी करायचं, तर जगामध्ये तुम्हाला कोणीच तुम्हाला अपयशी करू शकत कोणीच नाही. प्रिया, कोणीच नाही. कोणाला दोष पण देऊ नका, कोणाला दोष देऊ नका. उलट या लोकांच्या विरोधामुळेच तुम्हाला लढण्याची एक प्रेरणा मिळत असते. लढायला मजा तर पाहिजे का नाही? नाहीतर पुष्कळ कसरत केली,
आणि कोण तुमच्या संगती पैलवानाबरोबर कुस्ती खेळायला कोणच नाही, तुम्ही कशी काय पैलवान सिद्ध होणार आहे? एवढ्या युद्ध केले आणि शौल त्या गल्ल्यातला पाहून लपून बसला. दाविदानं कसरत केली होती आणि तो वाट पाहत होता, एक चान्स मिळू द्या लढायची, दाखवतो या शौलापेक्षा पराक्रमी मी आहे. आणि दाविदाला संधी मिळाली. चर्च मध्ये तुम्ही असंच कोणीतरी असाल, तुम्हाला गल्ल्यात तुमच्या समोर येईल, तुम्ही त्याला हरवून दाखवून देणार आहात तुमच्या बरोबर देव आहे आणि तुम्ही विजयी ठरणार आहात. लढण्यासाठी तयार राहा, सिद्ध राहा. देवाची इच्छा समजून घ्या. देवाची इच्छा आहे तुम्ही गर्भाशयामध्ये आणि पोटामध्ये असताना तुम्ही मागासावं, पण देव तुम्हाला कायम मागं नाही ठेवणार. कायम मागं तुम्ही कधीच नसणार आहे. एक दिवशी तुम्ही एवढं सगळ्यांच्या पुढे असाल, जे पुढे असतील ते तुमच्या मागं असतील. हे देवाचं काम आहे, लक्षात. हालेलुया. प्रभू तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतो, यशस्वी होण्यासाठी तो जो असणारा इसाक आहे, ऑलरेडी तो यशस्वी होता. एसाव यशस्वी होता, पण त्यानं त्याचं यश घालवून टाकलं. कशासाठी? आपली इच्छा. काय इच्छा? मला वरण पाहिजे, बस. वर्णासाठी केलं हो ज्येष्ठ. पण आम्ही देखील मंडळीमध्ये तसेच असतो. आम्ही वर्णासाठी यायचो. काय? माईक नाही मला दिला, वरण आहे. माईक नाही दिला म्हणून मी येतच नाही चर्चला, मी दुसऱ्या चर्चला. आता दुसऱ्या चर्चमध्ये काय, तो माईक तुमची वाट बघतो का? आल्यावर तुम्हाला बरं देतील 2 दिवस 4 दिवस, तिथं पण तेच लोक असणार आहे जे तुमच्या मंडळीचे आहेत. तिथं पण थोमा असणार आहे, तिथं पण पेत्र असणार आहे, तिथं पण सगळीकडे तेच आहे. माईक नाही नेला, माझा आवाज नाही, मला माझी प्रार्थना चालू असताना दुसऱ्याने सगळं वरण आहे हो, मला प्रार्थनेला चान्स नाही दिला. घरी जाऊन नाही करतायत प्रार्थना. इथं प्रार्थना कुणाला करता? कुणाला करता? अहो बोला की, कुणाला करता? आणि घरी? मग घरी जाऊन करायची ना. इथं कशाला पाहिजे? इथं कुणासाठी गाता? घरी कुणासाठी गाता? मग इथं नाही गायला, घरी जाऊन गा ना. मग इथंच पाहिजे गायला, इथंच पाहिजे नाचायला, इथंच पाहिजे प्रार्थना करायला. का? तर तुम्ही घरी व्यक्तिगत प्रार्थना करत नाही, इथली प्रार्थना लोकांना दाखवता. दानियल सिंहाची गुहा असताना सुद्धा घरी गेला, दार खिडक्या उघडल्या आणि प्रार्थना केली. आणि या प्रार्थनेच्या बळावरती गुहेमध्ये पडलेला दानियल बाहेर पडून म्हणतो, राजा म्हणतो, दानियला तुझा देव तुझ्या बरोबर होता, तुझा देव तुझ्या बरोबर होता. दानियलाला सिंहानं खाल्लं नाही का? कारण दानियलाचं व्यक्तिगत जीवन प्रार्थनाशील जीवन होतं. दानियल प्रार्थना करताना एकटा प्रार्थना केला. शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्या बरोबर त्याची प्रार्थना नव्हती. त्याची प्रार्थना घरी जाऊन देवाला त्यानं सादर केली. लक्षात ठेवा, एक यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रभूच्या इच्छेला महत्व द्या. प्रभूची इच्छा. कित्येक वेळा देवाची इच्छा आमच्याकडे नसल्या कारणानं आम्ही दैहिकतेला महत्व दिले. दैहिकता, आमच्या इच्छा, आमच्या देहाला काय बरं वाटतं, कान देऊ नाही का? सर्व सामान्य गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवता, अगदी सामान्य. एक यशस्वी जीवन जगत असताना तुम्ही आपल्या शरीराकडं इतकं पाहू नका की तुम्ही दुःखी व्हाल. काय बोलतो तुम्ही नीट ऐका. तुम्ही इतकं तुमच्या शरीरावरती, स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती प्रेम करता. माझ्या व्यक्तिमत्वावरती, माझ्या शरीरावरती. परिवारामध्ये पण तुम्ही एकमेकाशी संबंध का तोडता? का तुम्ही एकमेकाशी जोडून राहत नाही? कुठं तरी तुम्ही दुखावले गेलेले असता, अपमानित झालेले असता. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं पण काय सांगितलं? माझ्या नावामुळे लोक तुमचा छळ करतील, निंदा करतील, धरून देतील. मग त्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय 10 पासून वचन वाचा बरं. मग त्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय 10 पासून. मत्तई 5:10. 10 ते 12 वचन. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे, धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झाला आहे, ते धन्य, ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. छळ कशासाठी होतो? बोला, छळ कशासाठी होतो? नाही नाही नाही, काय? नीतिमत्वाकरता. छळ कशासाठी होतो?
आता काय वाचलं? नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झालाय. कशासाठी छळ होतो? नीतिमत्वाकरता. म्हणजे काय? धार्मिकता म्हणजे काय? काय? अनुसरण वागणे म्हणजे काय? म्हणजे काय? अहो तुम्ही देवाला अनुसरता म्हणजे काय करता? वचनाला फॉलो करता. देवाला अनुसरता म्हणजे काय? हातात बॅग घेतली, चर्च मध्ये बसलो, 4 उड्या मारल्या, 2 गाणे गायले, याला देवाला अनुसरणं म्हटलेलं नाही. म्हणजे तुम्ही वचनानुसार जीवन जगता. आता वचनानुसार काय सांगितलं? एका गालात मारली तर, वचनात काय सांगितलं? एका गालात मारली तर दुसरा गाल पुढं कर. आणि तुम्हाला तर कोणी बोलल्यावर तुम्ही त्याच्या अंगावर धावून जाता. मग कुठली तुमची धार्मिकता? धार्मिकता वेगळी आहे. चर्चला जाणं ही धार्मिकता नाही, बायबल वाचणं ही धार्मिकता नाही, वचन पाळणं ही धार्मिकता आहे. वचन पाळणं. एक व्यक्ती धार्मिक ठरायचा कसा? तो व्यक्ती कशा पद्धतीचं जीवन जगतो. वाईटाने जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईटाला जिंक. म्हणजे तुझ्याशी कोण कसं वागल तर तुला तसं नाही वागायचं. त्यानं तुला शिव्या दिल्या म्हणून त्याला तू शिव्या द्यायच्या. तो फुगला म्हणून तू नाही फुगायचं. आम्ही काय करतो? त्याने फुगलं ना, तो 2 दिवस नाही बोलला तर आम्ही महिनाभर बोलत. आणि काही लोक तर एवढे खुनशी, ते सांगतात मेलं तरी याला माझ्या मैत्रीला बोलवू नका, हा माझ्या मैत्रीला पण नाही दिसला पाहिजे. अजून काय? मला फुलं टाकायला 3ऱ्या दिवशी येऊ नको. मर तर आधी, फुलं टाकायचं पुढे बघू. मग काय धार्मिक आहात? कसले धार्मिक आहात? धार्मिकता तशी नाहीये. नीतिमत्वा करता तुमचा छळ होणार आहे. यशस्वी होणं काय ते मी तुम्हाला सांगत आहे. का सक्सेसफुल होत नाही? प्रॅक्टिकल देवाचं वचन तुमच्याकडे आहे का? आबोला धरणं, रुसणं, फुगणं, काही लोकांशी वाद तुमचे वर्षानुवर्ष असणं, याला स्पिरिच्युअलिटी कधीच म्हणत नाही. याला आत्मिक जीवन कधीच म्हणत नाही. आत्मिक जीवन काय तुम्हाला माहिती का? 500 लोक तोंडावरती थुंकले, दाढीचे केस उपटले, प्रभू येशू ख्रिस्ताने रायचियसनेस दाखवून दिलं, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते त्यांना कळत नाही. याला धार्मिकता म्हटलेली आहे. ही धार्मिकता आहे. धार्मिकता ते नाही, हे दिसलं, हे प्रीचिंग करतो, हे धार्मिकता नाही बरं का. आज मी प्रीचिंग करत आहे, ही माझी धार्मिकता नाहीये. कोणी समजू नये, मी स्वतः समजत नाही याला धार्मिकता. आणि ही जर धार्मिकता असती ना तर तिथं असं म्हटलं नव्हतं, मी तुझ्या नावाने संदेश दिला, रोगी बरे केले, तो म्हणतो मी तुला ओळखत नाही. का? प्रीचिंग ही माझी ओळख नाही, देवाच्या वचनाला अनुसरणं ही माझी ओळख आहे. देवाच्या वचनाला अनुसरणं, त्या पद्धतीने जीवन जगणं. कोणी माझा अपमान केला, कोणी माझी निंदा केली, कोणी माझ्याविषयी वाईट पेरलं, असं बरं बत्त्याचं शुभवर्तमान 5 अध्याय 10 वचन. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झालाय ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. पुढे, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील, माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. धन्य म्हणजे आशीर्वादित. धन्य म्हणजे काय हो? आशीर्वाद. म्हणजे लोक तुमच्या विषयी निंदा करतात तर तुम्ही आशीर्वादित. आणि आम्हाला निंदा मला ह्यांनी सांगितलं, तू अशी बोललीस, तू असा बोललास, मग 4 साक्षीदार, मग कधी बोलली, कोणता शब्द? बरं, ऐकणाऱ्या लोकांनी 2 शब्द जास्तीचे घातलेले असते. असं म्हटले, हो असं म्हटले तुमच्याविषयी. आणि जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा सत्य असत्य पटवून देऊ नका. जेव्हा तुमच्या कानावरती तुमच्या निंदेचे शब्द तुम्ही ऐकता, बायबल सांगतो ऑलरेडी तुम्ही आशीर्वादितच झालेले आहात. तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्ही आशीर्वादित आहात म्हणून लोक तुमच्याविषयी बोलतात. तुम्ही वाईट आहे म्हणून बोलत नाही, तुम्ही आशीर्वादित आहात, यशस्वी आहात म्हणून लोक तुमच्याविषयी बोलत आहेत. मग कशाला वाईट वाटून घेता? तो म्हटला, अरे तुला तो आशीर्वाद, तू काय दिलं वाचावर माझ्या तुमच्याविषयी. माझ्यामुळं जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील. सर्व प्रकारचं वाईट बर का,
सर्व वाईट, चांगलं काहीच बोलणार नाही. आम्हाला असं वाटतं आम्ही एवढं चांगलं वागतो. अहो सक्सेसफुल व्हायचंय ना, वाईट बोललंच पाहिजे. एक पास्टर मला भेटायला आला. त्यावेळेस काय झालं की मंडळीतले लोक जरा प्रेम करतात. 2 लोकांनी माझ्या बोटामध्ये मला अंगठ्या दिल्या. बाळकसाहेब घाल, मला नाही अजून आहेत माझ्या बोटामध्ये, कधी माझं डोकं फिरलं तर घालतो सगळ्या बोटामध्ये. सहसा माझं सोन्यावर प्रेम नाही, ते दिलं मी ठेवलं. आणि मग दोघांनी 2 अंगठ्या दिल्या होत्या, घातल्या बोटामध्ये, बसलो. एक पाळक मला भेटला, प्रेज द लॉर्ड केलं, प्रार्थना केली. एवढं छान माझ्याशी बोलला. म्हटलं पाळक साहेब तुमचं नुसतं मिनिस्ट्रीवरती प्रेम आहे, चर्चला पडदे, आतमधली सगळी किती छान सेवा तुम्ही करता, सगळं ऐकलं. दुसऱ्या पाळकाला भेटायला गेला. ते पाळक मला भेटायला म्हणजे काय तुम्ही मला बोलवलंच नाही. म्हटलं कशाला? आत्ताच पाळक साहेब येऊन गेले, त्यांनी सांगितलं तुम्ही लग्न केलं. म्हटलं कशावरून? नाही, त्यांनी तुमच्या बोटामध्ये नवीन सोन्याची अंगठी बघितली. 2 बोट अंगठ्या आहेत, 2 लग्न केले का? 2 अंगठ्या आहेत, 2 लग्न केले का? अंगठी घातल्यावर लग्न होतं, मग काय बाकीच्याने अंगठ्या घालूच नाही का? आणि तुम्ही मला काय नाही? अहो नाही, माझ्या हातामध्ये मंडळीतल्या लोकांनी दिलेली आहेत. इथं एवढं कौतुक करून तिथं जाऊन सांगितलं बाळकाने लग्न केलं. पण मी रिॲक्ट झालो नाही. मला माहितीये हाच आशीर्वाद आहे. लोक तुमच्याविषयी लबाडीने बोलतील, हाच आशीर्वाद आहे. हे आत्मिक जीवन आहे, हे यशस्वी जीवन आहे. तुम्ही सेवा करता, तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही प्रभूला अनुसरता, तुमचं यश याच्यामध्येच आहे. लोक तुमच्याविषयी बोलतात, तुमच्याविषयी कोणीच बोलत नाही. मग का नाही बोलत? तुमच्याकडे यश नाही म्हणून तुमच्याकडे बोलत नाही. पण ज्याच्याविषयी जास्त बोलतात, देवाचं वचन सांगतं का ऑलरेडी तो आशीर्वादित आहे. जेव्हा लोक तुमच्याविषयी वाईट बोलतात, लोकाला बोलू द्या. लोक बोलतील म्हणून तुम्ही थांबू नका. तुम्ही याच्यापेक्षा वेगानं सेवा करा, याच्यापेक्षा जास्त धार्मिक बना. आमेन, हालेलुया. जास्त धार्मिक बना. नाही दुःखी कष्टी व्हायचं नाही. असं का बोलले, तसं का बोलले? शास्त्र काय सांगतं? त्यानं आपल्या दहिकतेसाठी ज्येष्ठपण घालवलं. फार वर्ष तुम्ही प्रभूमध्ये चालला, प्रभूमध्ये ज्येष्ठ आहात, खूप वर्ष तुम्ही विश्वास टेकून ठेवला, खूप वर्ष तुम्ही मंडळीमध्ये थांबला. नीट आहे का काय बोलतो मी तुम्हाला? जुने सभासदात याकोब आत्ता आलाय, तुमच्या नंतर त्याचा जन्म आहे. याकोबाचा जन्म नंतर आहे. पहिल्यांदा एसाव आला, नंतर याकोब आला. एसाव आणि याकोब ही प्रत्येक परिवार आणि प्रत्येक मंडळीची व्यथा आहे. प्रत्येक परिवारामध्ये एसाव आहे आणि याकोब आहे. पहिल्यांदा आले, नंतर आले. आणि काय घडलं माहिती का? या व्यक्तीनं त्याला भूक लागली. कोणाला भूक लागली? एसावाला. बऱ्याच लोकांना भूक लागते. कसली भूक? वाहवा करून घ्यायची भूक, वाहवा करून घ्यायची. कोणीतरी आमचं कौतुक केलं पाहिजे म्हणून बघा, प्रार्थना केली तर 4 लोक कशी झाली माझी आज प्रार्थना, कशी घेतली तिला प्रार्थनेत. आज तिला प्रार्थनेत अशी घेतली. आणि कुणाला प्रार्थना सादर केली? म्हणून बायबल काय सांगतं माहिती का? ज्याला तुम्ही प्रार्थना सादर करता त्याच्याविषयी माहिती करून घ्या, तो देव आहे. देव आहे तो. तुमची प्रार्थना कुणाला टोमणे मारण्यासाठी आणि वाद करण्यासाठी नव्हे. तुमची प्रार्थना ज्याच्या समोर तुम्ही सादर करता, तो शब्दाचा तुमच्या धार्मिकतेचा हिशोब घेणारा देव आहे. म्हणून बायबल सांगतं, देवाच्या अंगणामध्ये मंदिरात पावलं टाकताना सावधगिरीने पाऊल टाका, कारण तुझे शब्द ना शब्द तो ग्रहण करणारा देव आहे. धार्मिकता काय? काय धार्मिकता? ज्या धार्मिकते संबंधाने तुम्ही विचार करतात, माझ्यामुळे लोक तुमच्याविषयी लबाडीने वाईट बोलतील. लोक लबाडीने वाईट बोलले म्हणून दहिक बनू नका. एसाव दहिक बनला, त्याच्यातली दहिकता बाहेर आली, त्याला भूक लागली. तुम्हाला रिवेंजची, बदला घेण्याची भूक लागती. कसं मी बदला घ्यावा? कोणीतरी माझ्याविषयी वाईट बोललेलं आहे, कोणीतरी माझ्याविषयी वाईट बोललं. ऐका, आज घराघरामधले मंडळांमधला प्रश्न आहे, का मंडळ्या सक्सेसफुल नाही त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. का सेवा सक्सेसफुल नाहीये?
रिव्हेंज घेण्याची भूक लागलेली आहे, बदला घेण्याची भूक लागलेली आहे. पुष्कळ लोक बदला घेतात. सेवा करणाऱ्या लोकांमध्ये ही फार मोठी शोकांतिका आहे. कधी कधी त्या व्यक्तीचा बदला घेण्यासाठी एखाद्या परिवारामध्ये जाऊन आम्ही देवाचं वचन सांगण्याच्या ऐवजी त्या व्यक्तीचे गुण आणि दोष एखाद्या व्यक्ती संबंधानं, जिनं माझ्याविषयी वाईट बोललं त्या व्यक्ती संबंधाचं सगळ्या प्रकारचं कलुषित त्या व्यक्तीच्या विषयीचं मन खराब करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि आम्ही आमचं ज्येष्ठपण घालवत आहोत. काय देवाची इच्छा आहे? तुम्ही तिथं जाऊन देवाविषयी बोलावं का लोकांविषयी बोलावं? बोललं असेल एखाद्या व्यक्ती तुमच्या संबंधानं. अहो, ज्यांना येशू संबंधानं बोलले तो म्हटले बलजबूल भूतांचा अधिपती आहे. येशू संबंधानं सुद्धा बोलले बरं का. तुम्हाला माहिती का, ईश्वर सुद्धा आरोप झाला स्त्रियांच्या बाबतीमध्ये. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांना रानामध्ये भाकरी आणण्यासाठी पाठवलं तर म्हणला गावात जाऊन भाकरी घेऊन या. आणि प्रभू येशू ख्रिस्त याकोबाच्या विहिरीवरती त्या शमरोणी स्त्रीची बोलत असताना त्या शिष्यांना माहिती होतं ती कोण आहे, व्यभिचार करणारी. आजपर्यंत या बाईच्या घरामध्ये बरेच पुरुष आले होते, सगळं शिष्यांना स्टोरी माहिती होती. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथं बोलताना हे शिष्य नेमके तिथं टपकले आणि ते काय म्हणतात माहिती का, ही बाई कोण आहे हे येशूला माहिती असतं ना. कुचबुजले असं लिहिलंय. त्याच्या मनामध्ये आलं हे कसं काय येशू तिच्या संगती बोलत आहे. आता हे शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलं. याचा अर्थ शिष्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालं, याने आम्हाला गावात पाठवलं आणि या बाईशी गप्पा मारतो. म्हणजे येशूच्या मनामध्ये जे आमच्या मनात आहे ते येशूच्या मनामध्ये. हे कधी कधी लोक अशाच पद्धतीचं येशू संबंधानं 12 शिष्यांच्या मनामध्ये आलो तुमच्याविषयी येणं साहजिकच आहे. येशूनं त्याच्याविषयी कुठली प्रतिक्रिया दिली नाही, पण शास्त्रात नोंद करून ठेवलं. पुन्हा मी ही गोष्ट तुम्हाला काय सांगतो माहिती का, ज्याची तुम्ही चर्चा करता त्याची नोंद होती. ज्याच्याविषयी तुम्ही चर्चा करता त्याची नोंद होती. तुमच्याविषयी कोणी चर्चा करत असेल त्याची नोंद देव घेणार. हालेलुया. कोण तुमच्याशी चर्चा करत असेल ना, काळजी करू नका, तुम्ही नोंद घेऊ नका. ज्याला घ्यायची तो बरोबर घेईल आणि न्यायाच्या दिवशी तुम्हाला प्रतिफळ आणि त्याला दंड असेल. न्यायाच्या दिवशी तुम्हाला प्रतिफळ, तुम्हाला दंड. म्हणून असं म्हटलंय, माझ्या नावामुळे लोक तुमच्याशी लबाडीने वाईट बोलतील, त्यास तुम्ही कशात आचा वचन तेच, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. काय म्हटलं मी तुम्हाला, स्वर्गात काय प्रतिफळ मोठे आहे. म्हणजे स्वर्गात तुम्हाला प्रतिफळ आणि त्यांना काय दंड. शास्त्रात लिहिलं निंदा करणाऱ्या लोकांना स्वर्गाच्या राज्यात नाहीच प्रवेश. आता बघा, सगळ्याला माहिती निंदा करण्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. पण आपण लोकांनी काय आयडिया काढली माहिती का, निंदा म्हणून नाही सांगत, तुम्हाला माहिती व्हावी यालाच निंदा म्हणतात. नाही कसं करत म्हणजे निंदा नाही करत बरं का. तुम्ही तोंडात मारून घ्या, नाही तर डोक्यात मारून घ्या, नाही तर भिंतीवर डोकं आपटून म्हणा, निंदा करत नाही. पण एखाद्याच्या पाठीमागं बोलणं याला निंदा म्हटलेलं आहे. आणि अशा निंदकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. म्हणजे तुम्ही सगळ्यात मोठे अपयशी लोक आहात, परंतु यशस्वी लोक फक्त देवाविषयीचे आणि व्यक्तीविषयीचे चांगल्या विचारानं चालत असतात. आत्मिक बना, दैहिक बनू नका. दैहिक म्हटलं. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, निंदकाच्या बैठकीमध्ये बसत नाही. पण आम्हाला एवढी सवय असते ना, एवढी सवय, कधी कधी आम्हाला जर ते कळलं नाही ना पलीकडे काय झालं, तर भिंतीला सुद्धा कान लावतो आणि शांत बस ना. का तर नीट ऐकायला येत नाही, का तर तुम्हाला आपल्या घरापेक्षा दुसऱ्याच्या घरातला जास्त इंटरेस्ट आहे. आपल्या आत्मिक जीवनापेक्षा दुसऱ्याच्या आत्मिक जीवनामध्ये जास्त. प्रॉब्लेम काय झाला, यहुदा चोर आहे, पण यहुदाला ती स्त्री काय विचार करते याच्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे.
पेत्र शिव्या देणार आहे, पण पेत्राला आपल्यामधले वाचाळ शब्द, आपल्यामधला अश्लीलपणा, आपल्यामधलं घाणेरडं जीवन याच्याकडे त्याचं लक्ष नाही, पण प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीशी विहिरीवरती बोलत नाही याच्याकडे त्याचं जास्त लक्ष आहे. परिणाम काय झाला माहिती का? यहुदाने शेवटी येशूला 30 रुपयाला विकलं आणि पेत्रानं येशूला शिव्या दिल्या. जर त्यानं स्वतःची राखण केली असती ना, तर पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला त्यानं शिव्या दिल्या नसत्या. यहुदानं येशूला 30 रुपयाला विकलं नसतं. म्हणून बायबल सांगतं, मी दुसऱ्याच्या द्राक्षीच्या मळ्याची राखण करायला गेलो, पण माझाच मळा दुसऱ्याने खाऊन टाकला. माझ्याच मळ्यामध्ये कोल्हे शिरले. राखण आपल्या जीवनाची, राखण आपल्या आत्मिक जीवनाची करायची, दुसऱ्याच्या जीवनाची नाही प्रियानो. म्हणून म्हटलंय अपयशी जीवन काय तर याचं कारण सांगितलं की माझ्या दैहिकतेसाठी जेव्हा मी दैहिक जीवन जगतो आणि त्या दैहिकतेचा परिणाम काय. जसं बाबेलचा बुरुज बांधायला निघाले ते त्यांच्या इच्छेप्रमाणे, ते म्हटले नाही दगडांपेक्षा विटांनी बांधू, दगडांपेक्षा विटांनी बांधू. काही लोक आपलं आत्मिक जीवन आपल्याच पद्धतीने बांधतात. नाही, चर्चला जाऊन काय धार्मिक बनायचंय, चर्चला जाऊन काय उपयोग होणार आहे? आपण घरी बसून प्रार्थना करू, आपण घरीच थांबूया. सांगू का तुम्हाला, तेव्हाच्या वचनामध्ये असं लिहिलं, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतील मी त्यांच्यामध्ये. आता याच्यात पण लोकांनी त्याच्यात सोल्युशन काढलं, मी, माझी बायको, माझा मुलगा, दोघं किंवा बसलो आम्ही घरामध्ये तिघे जण. चर्चमध्ये नाही. चर्चमध्ये काय, चर्चमध्ये सगळं पॉलिटिक्स आहे. चर्चमध्ये काय, तिथं कुणाचं कुणाला पटत नाही. घरात तर पटतं का? तुमच्या घरात तुमचं एकमेकाला पटतं का? पटत नाही. पण तुम्ही घरामध्ये राहता ना, का तिथं घरामध्ये पटलं नाही नवऱ्याला म्हणता ते घटस्फोट म्हणता का तुम्ही? नाही पटलं मुलाला चल घराच्या बाहेर, दुसऱ्या दिवशी घरात मुलगा परत त्याचं बाहेर चालत नाही. फॅमिली आहे, चर्च पण फॅमिली असते हो, पटत नाही एकमेकाचं. येशूची 12 शिष्य शेवटपर्यंत एकमेकाशी पटलं नाही. येशूच्या बरोबर राहणारे हो, कोण होतं त्यांच्या संगती? येशू. आणि कोण येशू? कानागावात पाण्याचा द्राक्षरस केलेला येशू हो. कोण येशू? डोंगरावरती 5000 लोकांना जीव घातलेला येशू. कोण येशू? लाजरसला कबरेतनं बाहेर काढलेला येशू. आम्ही चर्च मध्ये प्रोग्राम ठेवतो तर आमचं जीवन संपतं आणि आम्ही शिष्यांना शिकवलं, त्यांचं कसं मन परिवर्तन होणार आहे? येशूनं एवढं भारी चमत्कार करून हे शिष्य बदलले नाहीत. आमचे शिष्य काय बदलणार आहेत? कसे मंडळीतले लोक बदलणार आहेत? मग बदलत नाही म्हणून तुम्ही चर्च बदलणं ही योग्य नाही. तुम्हाला तिथंच राहून प्रभूचं गौरव करायचं का? कारण आम्हाला चालवणार आमचा देव समर्थ आहे आणि म्हणून तुम्हाला तिथंच राहायला पाहिजे. तिथंच राहा. आत्मिक जीवनाची काळजी घ्या, प्रभूच्या इच्छेप्रमाणे चाला, दैहिकतेला महत्व देऊ नका. उपासनेसाठी प्रभूनं स्थळ दिलं, त्या स्थळाचा विचार करा. देवाची इच्छा आहे तुम्ही या सगळ्यातनं बाहेर पडून परमेश्वराच्या घरामध्ये जाऊन त्याची उपासना करावी, आराधना करावी. दैहिकतेला महत्व देऊ नका. तुमच्या देहाचं नियंत्रण, तुमच्या शरीराचं नियंत्रण तुमच्या देहानं करता कामा नये. तुमच्या देहाला देवाच्या घरापासून त्यानं दूर ठेवता कामा नये. म्हणून आम्ही पाहिलं ते असं म्हणतात की आपण विटांनी बांधू, दगड वापरायचे नाहीत. अजून काय म्हटलं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 11व्या अध्याय 3ऱ्या वचनाकडे परत जाऊया. 5 मिनिटांमध्ये आपण संपूया, मला माहितीये वेळ होत चाललेला आहे. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या बाजू. विटा करून पक्क्या बाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. काय केलं माहिती का? दगडाऐवजी, ऐका बरं का, मी तुम्हाला जी गोष्ट सांगते देवाची इच्छा काय घडतं बघा परिवारात, मंडळीमध्ये काय असतं. दगडाऐवजी विटा. आता दगडामध्ये विटामध्ये फरक काय? विटा सगळ्या एका आकाराच्या असतात, बरोबर की नाही? 4 इंची 6 इंची बांधकाम करताना तो गवंडी सांगतो 4 इंची मध्ये बांधायचं का 6 इंची मध्ये बांधायचं? नाही ते म्हणतात नाही, पूर्वी त्या 6 इंची विटा 4 इंची विटा डबल वापरतो, आता 6 इंची मध्ये वापरतात. दगडाला कसं असतं? आकार नसतो, सगळे दगड वेगवेगळ्या आकाराचे. आता चर्च मध्ये पण काय असतं माहिती का? विटा एका विचाराचे. कोण आवडतं माहितीये? जे माझं ऐकतात त्या विटा माझ्या बाजूला या. पेत्राच्या स्वभावाच्या एका बाजूला, थोमाच्या स्वभावाच्या एका बाजूला.
आणि होतं काय माहिती का, सगळे चर्चमध्ये ग्रुप पडले जातात. चर्च सक्सेसफुल का होत नाही, मंडळी यशस्वी का होत नाही, कारण मंडळीमध्ये विटा एकत्र आल्या. तीच गोष्ट म्हणतो. कोण म्हणतं मी पौलाचा, कोण म्हणतो मी अपोलोसचा. पौलाच्या काळामध्ये घडलं बरं का. पौलाचं अपोलोस येशूच्या बरोबर जाणारे 3 शिष्य, 9 खाली राहणारे, 9 सगळे एका विचाराचे, 3 एका विचाराचे. ते म्हटले नाही येशूच्या बरोबर, येशू कुठं जाईल तिथं, वर जाऊन झोपू पण येशूच्या बरोबर. तसे मंडळीमध्ये पण विश्वासू पाळकाला थोडकेच लोक असतात. येशूला विश्वासू 3 आणि विरोधात किती 9. ज्या अर्थी ते वर जात नव्हते म्हणजे ते काही येशूच्या बरोबर नव्हते, खालीच. 9 खाली 3 वर. पाळकाच्या बाजूने नेहमी कमीच लोक असतात, विरोधामध्ये आबा बाबा बाबा असंच केलं पास्टरने, तसंच केलं पास्टरने, पास्टरचं हेच चुकलं, पास्टरचं तेच चुकलं. अरे बाबा तू जर एवढा बरोबर असता तर पाळक खाली तू पुलपीटवर असता ना. पाळकानं खाली पाहिजे, तू पुलपीटवर पाहिजे. तुला खाली बसून सगळं सुचतं. आता तू वर चढ आणि मला मी तुझ्यातले एवढे दोष काढेल की अख्खा तू दोषी. काय झालं मोशेच्या बाबतीमध्ये, मिरियमने आरोनने काय केलं, ते म्हटले काय देव मोशेशीच बोलतो का. होय, त्यानं कितीही चुका केल्या तर 40 वर्ष त्यानं काय केले फक्त हे मी पाहिलेलं आहे. अरे तुमच्यासाठी त्यानं जाऊन रानामध्ये विद्वत्ता सगळी गहाण ठेवली, माझी इच्छा पूर्ण केली, असा सेवक बनला नाही. पण जेव्हा या सगळ्या गोष्टीचा त्याग करून देवानं ज्या इब्री लोकांचं पत्र लिहिणारा लेखक त्याला सांगितलं, इब्री लोकांच्या मंडळीला पत्र लिहिताना मोशेचा उल्लेख कर, त्याच्यामध्ये लिही पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं पत्करलं हा माझा सेवक मोशे. याच्याविषयी आत्म्याच्या द्वारे त्या लेखकाला प्रगट केलं. म्हटलं याच्याविषयी लिहा, कारण हा व्यक्ती त्यानं अशा प्रकारचं जीवन जगलं. लक्षात ठेवा, एक सेवक उभा राहत असताना या सेवकाचे दोष आणि गुण पाहत असताना आम्ही देवानं त्याला दिलेली जागा याच्याकडे आम्ही पाहिलं पाहिजे. म्हणून शास्त्र काय सांगतं, आम्ही विटा म्हणून एकत्र येऊ नये, आम्ही दगड म्हणून एकत्र यावे. भिन्न स्वभावाचे लोक, आमचे सगळ्यांचे स्वभाव वेगळे. 12 शिष्य येशूचे 12 टाळके हो, एक पण चांगला. पेत्रानं येशूला शिवाय 3.5 वर्षाचं बायबल कॉलेज केलं पेत्रानं. येशूच्या बरोबर 3.5 वर्ष होता आणि येशूला पकडल्या पकडल्या तलवार काढली. कुठलं बायबल कॉलेज होतो हे. 3.5 वर्ष मिरॅकल्स बघितल्या तलवार काढली. 3.5 वर्ष येशूच्या बरोबर राहिलं, येशूला पकडल्या शिव्या. बरं असं काही जास्त दिवस पण नाही, काही तासात शिव्या द्यायला शिकला. 3.5 वर्ष येशूनं शिकवलं. 3.5 वर्षामध्ये थोमा येशू त्याच्या समोर उभा राहिला अखंड. त्याला म्हटलं होता मनुष्याचा पुत्र परत एकदा उठला जाणार, 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. येशू उभं राहिला, थांब जरा मला तुझ्या कुशीमध्ये हात घालू दे. तो घाल, ये कुस मोकळी. हातामध्ये बोट, नुसतं कुशीत हात घातला नाही, छिद्र हाताला त्याच्यात पण हात घालू दे, त्याच्यात पण हात घातला. 3.5 वर्षामध्ये परत येशूला तो म्हणतो की हात घालू दे. यहुदा 30 रुपयाला नाकारलं. 3.5 वर्षामध्ये 30 रुपयासाठी येशूला धरून दिलं. 3दा पेत्रानं नाकारलं. काय योहान आहे, योहाना संबंधानं म्हटलं ज्या गावात येशूनं सुवार्ता सांगितली त्या गावाच्या लोकांनी ऐकलं नाही. स्वर्गात अग्नी पाठवून या लोकांना जाळून टाका. काय हात कसला आहे योहान. सगळे वेगळ्या स्वभावाचे, कोणी सारखे नाहीत प्रियानो. येशूनं सगळ्या दगड बांधले, त्यानं विटा एकत्र आणल्या नाही. आम्ही सुद्धा विचारानं एकत्र यावं. कोणत्या विचारानं, जेव्हा पवित्र आत्मा येतो ते विचार एक करतात. स्वभाव भिन्न आहे पण विचार मात्र एकच आहे. आम्हाला सगळ्याला स्वर्गामध्ये जायचं आणि आम्ही सगळे प्रभूची सेवा करणारे लोक आहोत. प्रभूच्या बरोबर काम करा यशस्वी जीवन जगण्यासाठी. अपयश येण्याचं कारण काय, आम्ही एक विचारानं एकत्र येतो. तुम्हाला माहिती का, येशूला धरून देण्यासाठी सगळे लोक एका विचाराने एकत्र आले. सगळे धार्मिक लोक. कोणी धरून दिले येशूला. येशूला धरून देणारे जगिक लोक नव्हते, येशूला धरून देणारे आत्मिक यहुदी होते. धर्माचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. कधी कधी आमच्याकडे धर्माचं ज्ञान असतं पण ते कुणाला तरी धरून देण्यासाठी असतं. काय आमचं आत्मिक जीवन आहे, येशू सारखं आम्ही कुणाला तरी मारत आहोत का. काही लोक आमच्या एकत्र येण्याच्या द्वारे आत्मिक जीवनामध्ये मरतात. ऐका, धार्मिक लोक एकत्र येतात
त्यास कोणतरी आत्मिक व्यक्ती मरत असतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 5 मिनिटात संपवतो. धार्मिक लोक शास्त्र घेऊन व्यभिचारी स्त्रीला येशूकडे घेऊन आले मारण्यासाठी. धार्मिक लोक बर का, शास्त्र होतं त्यांच्या हातामध्ये आणि अख्खं देवाचं वचन त्यांच्याकडे पाठ होतं. वचन घेऊन येशू समोर त्यांनी बोलले, असं लिहिलंय शास्त्रामध्ये, कोण व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडानं ठेचून मारावं. त्यास प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती का, पहिला दगड त्यानं मारा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही, त्यानं मारू दिलं नाही. आज मंडळीची स्थिती हीच आहे. मंडळी पराभूत काय माहिती का, लोकांना लोकांच्या तारणापेक्षा त्यांना मारण्यामध्ये धन्यता जास्त वाटायला लागली. लोक मरावेत, तारण नाही झालं तरी चालेल, पाप दिसलं की त्यांना मारावं. अहो मला तुम्हाला सांगू द्या, येशू म्हटला बाई कोणी तुला शिक्षा केली नाही का? नाही महाराज, जा मी तुला क्षमा करतो, इथून पुढे पाप करू नको. येशूनं पण शिकवलं इथून पुढे पाप करू नका, पण क्षमा मात्र प्रभूनं केली. पण मंडळीमध्ये आता क्षमा नाही, म्हणून मंडळी पराजित आहे. मंडळी पराजित आहे. चर्चमध्ये क्षमा करण्यापेक्षा लोकांना एकमेकाला क्षमेच्या विरोधात उभं करण्यामध्ये धन्यता वाटत आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यांनी शमरोनी स्त्रीला पकडून, ज्यांनी व्यभिचारी स्त्रीला पकडून आणलं ना, त्या लोकांमध्ये सुद्धा पाप होतो. म्हणून तर येशू म्हटलं ना, पहिला दगड त्यांनी मारा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. म्हणजे कुणीच दगड मारला नाही म्हणजे सगळ्यांनीच पाप केलं ना. मग तुम्ही पाप करत असताना दुसऱ्याला कसं काय दगड मारू शकता? प्रश्न तोच आहे. जर दगडच मारला नाही म्हणजे तुम्ही पाप केलं, मग तुम्ही पाप करता तर दगड कसं काय मारता लोकाला? येते का लक्षात? पाप तुम्ही करता, झालं काय माहिती का, ह्याला धरलं याला धरलं नाही, याला धरलं पण याला. तुम्हाला लोकांनी धरलं नाही म्हणजे येशू सोडेल हे कोणी सांगितलं तुम्हाला? येशूने सगळ्यांची नावं जमिनीवर लिहिली. तू पण केलं, तू पण केलं, तू पण केलं, तू पण केलं. मग हळूहळू दगड टाकण्याच्या ऐवजी दगडच घेऊ नका ना हातामध्ये. कशाला दगड हातात घेता? का तुम्ही प्रभूनं तुमचं नाव लिहिण्याची वाट बघता? आता मी जर तुमच्यावर दगड मार, प्रभू माझं जीवन तपासणार आहे, त्याच्याकडे सगळंच आहे ना. तुझं बसणं, उठणं, चालणं, बोलणं, निजणं, बारकाईनं पाहतो देव, सगळं पाहतो. म्हणून मंडळी पराजित काय? पहिलंच कारण आम्ही पाहतो, देवाच्या इच्छेच्या विरुद्धमध्ये वर्तन करणं. आणि देवाची इच्छा काय माहिती का, जशी मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तूही माझे अपराध मला क्षमा कर, ही देवाची इच्छा आहे. एकमेकाला क्षमा करावी देवाची इच्छा. येते का लक्षात? तुमचं चर्च, तुमचं परिवार आणि तुमचं व्यक्तिगत जीवन जर यशस्वी व्हायला पाहिजे. योसेफ यशस्वी का झाला माहिती का? तो मोठ्या हुद्द्यावर गेला. ऐका, बायबल सांगतं येशू ख्रिस्त अपमानात पेरला गेला, गौरवात उठवला गेला. येशू पण यशस्वी झाला. योसेफ पण काय म्हणतो माहिती का त्याच्या भावाला, तुम्ही मला विकलं, मला त्रास दिला, याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. देवाची इच्छा होती मी तुमच्या पुढे जावं. आमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा असेल आम्ही असं जीवन जगावं, तर येईल त्या परिस्थितीला तोंड द्या. माझा विश्वास आहे तुम्ही जीवनामध्ये कधी पराभूत नसणार आहे, तर तुम्ही यशस्वी व्यक्ती असणार आहे. यशस्वी व्यक्ती. आज पहिला मुद्दा इथं थांबूया. आणखीन काही मुद्दे 2 दिवसामध्ये वापरूया. आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया.